आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्याची रेसिपी. घेऊया. मी पहिले रीड करणार. ओके. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषा व प्रांत रचनेची मागणी ही मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 मध्ये सुरू झाली. अनेक स्थित्यंतरापासून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मी मला सांगितलं की नाही महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी. बरोबर. आपण त्याची पार्श्वभूमी बघूया काय ते. मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार 30व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर न. चिखलीकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांत रचनेची मागणी केली होती. परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. का झाली असेल माहिती तुम्हाला महाराष्ट्र राज्याची स्थापना? कारण आपली जी भाषा आहे मराठी भाषिक लोकांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. कारण बघा ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, कधी मिळालं स्वातंत्र्य? इंडिपेंडन्स डे कधी असतो? 15 ऑगस्ट 1947 ला. बरोबर. भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु जे काही प्रांत होते वेगवेगळे त्या प्रांतामध्ये गेल्या